श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. 14व्या अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमात सुरुवात केली. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की पॉल कशा प्रकारे विश्वासात दुर्बळ असलेल्यांशी सहिष्णुता दाखविण्याविषयी सांगत आहे. दुसऱ्या वचनात आम्ही वाचलं होतं की एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाक भाजीच खातो. पॉल मांस खाणारा होता आणि त्याची सद्सद विवेकबुद्धी त्या संबंधाने त्याला त्रास देत नव्हती, परंतु पेत्राची सद्सद विवेकबुद्धी मात्र त्या संबंधाने साशंक होती. जे दुर्बळ विश्वासू आहेत त्यांची पार्श्वभूमी भाजीपाला खाण्याची असते आणि मांस खाण्याचा त्यांना तिटकारा वाटतो. आता ह्याच्या मागचे तत्व काय? जर एक मांस खाऊ शकतो तर दुसरा मात्र मांस खाऊ शकत नाही. देवाच्या कृपेमुळे एक जण मांस खातो परंतु दुसरा मांस खाऊ शकत नाही. आता पुढे 3ऱ्या वचनात पॉल काय सांगतो ते पहा. 3रं वचन, 14वा अध्याय 3रं वचन वाचूया. जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये, कारण देवाने त्याला जवळ केले आहे. श्रोत्यानो, बरेचदा मी लोकांना दोष दिला की ते हे खातात, हे नाही खात, परंतु नंतर मला कळून चुकले, समजून चुकले की अशा प्रकारे दोष देण्याचा मला अधिकार नाही. मी चूक करते. त्यांना जे खायचे असेल ते खाण्याची स्वतंत्रता परमेश्वराने दिलेली आहे. ती त्यांची आवड आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामध्ये खलल पाडण्याचा मला काहीच अधिकार नाही. कोणत्याही एका गटाने दुसऱ्या गटाची अपराध्यात गणना करू नये, त्यांच्यावर दोष लावू नये. जर तुमचा विश्वास तुम्हाला सांगत असेल की मांस खाणे अयोग्य आहे तर खाऊ नका. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी मांस हा शब्द उदाहरण म्हणून घेण्यात आलेला आहे, परंतु पवित्र वचनात ज्या गोष्टी उघडपणे मना करण्यात आलेल्या नाहीत अशा कोणत्याही गोष्टीला हे लागू पडते. जर आपणास वाटतं की आपण मांस खाऊ नये तर खाऊ नका, परंतु जर तुमचा विश्वास आहे मांस खाणे चांगले आहे तर तुम्ही अवश्य खा. 4थं वचन, दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय? तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल, कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे. श्रोत्यानो, हे उद्ध्वस्त करणारे आहे. पॉल विचारतो, दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तुला कोणी अधिकार दिला? ख्रिस्ती बंधू दुसऱ्या ख्रिस्ती बंधूचा न्याय करतात, त्याच्या वर्तणुकी संबंधाने बोलतात. त्या सर्वांना वरील पौलाने विचारलेला प्रश्न लागू आहे. तुम्ही परमेश्वर आहात काय? त्या व्यक्तीला तुम्हाला हिशोब द्यायचा आहे काय? पॉल सांगतो, त्याला तुम्हाला हिशोब द्यावायचा नाही. त्याला आपल्या सर्व कृत्यांचा हिशोब देवाला, अर्थात त्याच्या धन्याला द्यायचा आहे. त्याला त्याच्या धन्यासमोर उभे राहायचे आहे. श्रोत्यानो, कल्पना करा की तुम्ही कोणाच्या तरी घरी रात्रीच्या भोजनास पाहुणे म्हणून गेले आहात आणि नोकराने तुम्हाला थंड चहा आणून दिला आणि तुम्हाला अत्यंत राग आला. तुम्ही त्या नोकरावर ओरडलात. रागाने तुम्ही तो चहाचा कप फेकून दिला आणि नोकराला वाटेल तसे बोललात. तर त्या घरात तुमच्या ह्या वर्तणुकीमुळे एकदम शांतता पसरेल, कारण तो नोकर हा तुमचा नोकर नाही. कदाचित चुकीने त्याने तुम्हाला थंड चहा दिला, तरीही ते तुमचे घर नसल्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी वागू शकत नाही. समजा माझ्या वागणुकीतला एखादा गुण आपणाला कदाचित आवडला नसला तरी त्याचा हिशोब मला तुम्हाला द्यायचा नाही. तुम्ही माझे धनी नाहीत. माझा धनी येशू ख्रिस्त आहे आणि मी येशू ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली आहे. येशू ख्रिस्ताला मला हिशोब द्यायचा आहे. आता पौल ह्या ठिकाणी ख्रिस्ती आचरणाविषयी पहिले महत्त्वाचे विधान मांडित आहे. 5वं वचन वाचूया. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो, तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. पूर्ण खात्री करून घ्यावी किंवा आपल्या मनाची खात्री करून घ्यावी. आता पॉल आपले उदाहरण भोजनावरून दिवसावर आणीत आहे. काही लोक प्रभूचा दिवस वेगळा आहे ह्यावर जोर देतात. काही लोक
रविवार हाच प्रभूचा दिवस समजतात. काही लोक अजूनही शनिवार हाच प्रभूचा दिवस आहे असे मानतात. सर्व दिवस सारखेच आहेत. त्यांच्यात काहीच फरक नाही. फरक आहे तर विश्वासणाऱ्यांमध्ये. एखादा एका विशिष्ट दिवसाला महत्त्वाचे मानतो. श्रोत्यानो, हे सर्व काही महत्त्वाचे नाही. पॉल कलसेकरास पत्र 2 अध्याय आणि 16व्या वचनात सांगतो, तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या सर्व गोष्टी वैयक्तिक आहेत आणि परमेश्वराच्या पवित्र वचनाप्रमाणे जर आपण एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेता तर आपण निर्दोष आहात. परंतु जर आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाप्रमाणे चालत नाही तर आपण दोषी आहात. परंतु आपणाला दोष लावण्याचा अधिकार कोणालाच नाही. फक्त परमेश्वरच कुठल्याही व्यक्तीवर दोष लावू शकतो. मला हे सांगू नका श्रोत्यानो की मी कोणता दिवस पाळावा. माझी जबाबदारी तुमच्यावर नाही. मी प्रभू येशूला जबाबदार आहे. तो माझा धनी आहे. तसेच मी सुद्धा आपणाला सांगू शकणार नाही की आपण कोणता दिवस प्रभूचा दिवस म्हणून पाळावा. जे पवित्र वचनात लिहिलेलं आहे त्यानुसारच आम्हाला वागायचे आहे. पौल आम्हाला सांगतो, आम्ही जे करतो ते खात्रीपूर्वक करीत असावे. त्या बाबतीत आमची पूर्ण खात्री झालेली असली पाहिजे की आम्ही जे करीत आहोत ते योग्य आहे आणि देवाच्या वचनाप्रमाणे आहे. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री केलेली असली पाहिजे. मनाने, अंतकरणाने, इच्छेने आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाद्वारे ती खात्री पूर्ण झालेली पाहिजे. विश्वासणाऱ्याने फक्त अशाच गोष्टी केल्या पाहिजेत ज्यांच्याशी तो पूर्णपणे एकरूप होऊ शकेल. काहीही शिल्लक राहणार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपण देवासाठी जे काही करता ते पूर्ण उत्साहाने करा. मला असं वाटतं की काही लोक ज्या प्रकारे रविवारी उपासनेकरिता जातात ते त्यांच्याकरिता पाप ठरते. कारण ते ज्यावेळेस उपासनेसाठी येतात तेव्हा त्यांच्या मनात उत्साह नसतो. यायचे म्हणून येतात. एक विधी पूर्ण करण्याकरिता ते मंदिरात जातात. मी देवासाठी जे काही करते ते आनंदाने आणि उत्साहाने करते. लोकांना मी पवित्र शास्त्राचे शिक्षण देते, कारण पवित्र शास्त्राचे शिक्षण देणे मला आवडते. मंडळीतील कार्य हे दलदलीसारखे झाल्याप्रमाणे वाटते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मंडळीतील सभासदांमध्ये असलेला उत्साहाचा अभाव. जर एखाद्या व्यक्तीला शाब्बास शाळेच्या मुलांना शिक्षण द्यावयास सांगितले तर त्यांच्या तोंडून बहुधा असं ऐकायला मिळतं, तुम्हाला जर दुसरे कोणी मिळत नसेल तर मी ते करण्याकरिता तयार आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारच्या लोकांची आम्हाला गरज नाही. असे असेल तर आपण ते काम घेऊच नका आणि ते काम करूही नका. आपणाला जर तसे वाटत असेल तर शाब्बास शाळेच्या वर्गाला शिक्षक नसला तरी चालेल, कारण ज्यांना आवड नाही, उत्साह नाही, अशा शिक्षकांपेक्षा शिक्षक नसलेले अधिक चांगले आहे. काही लोक मंडळीचे काम करून पाप करतात. खरे पाहता त्यांचा मुळीच उत्साह नसतो, परंतु त्या ठिकाणी त्यांचा स्वार्थ असतो. ते देवाची सेवा म्हणून त्या कार्याला करीत नाहीत, परंतु स्वतःचं नाव मोठं करण्याकरिता, लोकांनी त्यांची प्रशंसा करावी म्हणून ते कार्य करतात. ह्या ठिकाणी पौल म्हणतो की प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. आता ही तत्व आपण प्रश्नार्थक गोष्टींना लागू करूया. बरेच लोक मला सतत हे प्रश्न विचारित असतात. असे करणे बरोबर आहे काय? तसे करणे बरोबर आहे काय किंवा चुकीचे आहे काय? त्यांच्यामध्ये विशेष करून तरुणांचाच अधिक समावेश असतो. मी त्यांना म्हणते, तुम्हाला जरी ते चुकीचे वाटत असेल तरीही मला ते योग्य वाटते. अर्थातच ते मला ह्याचे स्पष्टीकरण विचारतात आणि मी त्यांना उत्तर देते. मला त्या बाबतीत काहीच प्रश्न नाही. जर ते मला करायचे आहे आणि माझा विवेक जर मला त्यामध्ये साथ देत आहे तर मी ते करू शकते. मी ते उत्साहाने करीन. श्रोत्यानो, जर आपणाला अशा गोष्टींच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर आपण स्वतःच्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी आणि नंतरच ते कार्य करावे. तुम्हाला माझ्याकडे येऊन हे विचारण्याची गरज नाही की काय तुमच्या मनाची खात्री झाली आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, हे खरोखर मार्गदर्शन करणारे असे महत्त्वाचे तत्व आहे. जर तुमच्या मनात जे काही तुम्ही करीत आहात त्याविषयी काही प्रश्न असतील तर
मग काहीही असो, तुम्हाला वाटतं की ते चूक आहे तर करू नका. कदाचित ते माझ्याकरिता योग्य ठरेल, परंतु आपणाकरिता नाही. म्हणून तुम्ही स्वतःला जे योग्य वाटतं ते करा. आपल्याला माहीत असेल की जेव्हा येशू ख्रिस्ताला अटक करण्यात आली, तेव्हा पेत्र फार दुरून दुरून त्याच्या मागे चालत होता. महायाजकाच्या न्यायसभेच्या त्या मोठ्या हॉलमध्ये त्या रात्री तो गेला आणि महायाजकाच्या समोर त्याचा न्याय करण्यात आला. ज्या ठिकाणी कैफाचे घर होते त्याच ठिकाणी शिमोन पेत्र आला आणि त्याने येशूला 3 वेळा नाकारले होते की तो प्रभूला ओळखत नाही. मला वाटतं की त्या रात्री शिमोन पेत्राने त्या ठिकाणी जायला नको होते, परंतु उलटपक्षी योहानाचे घर येरुशलेममध्ये होते आणि महायाजकाच्या राजवाड्यात त्याला ओळखत असत. तो सुद्धा गेला होता, पण त्याने येशू ख्रिस्ताचा नकार केला नाही. योहानाचे तेथे जाणे अगदी बरोबर होते, परंतु शिमोन पेत्राचे नाही. शिमोन पेत्र विश्वासात दुर्बळ होता. आज जे दुर्बळ बंधू आहेत तेच वेगळे झालेले आहेत. आपणाला कदाचित ह्याचे आश्चर्य वाटेल, परंतु ज्या लोकांनी अशी लहानशी कायद्याची पद्धत सुरू केली, हे करा, ते नका करू, हे नका करू, हे लोक फक्त ह्याच गोष्टींकडे लक्ष देतात. श्रोत्यानो, आज आम्हाला पाहायचे आहे की जे विश्वासात दुर्बळ आहेत त्यांना आम्ही विश्वासामध्ये वाढण्याकरिता कशाप्रकारे मदत करतो. प्रश्नार्थक वादविवाद हे विश्वासणाऱ्याच्या दृष्टीने चुकीचे आहेत. जर त्याबाबतीत त्याच्या स्वतःच्याच मनात प्रश्न आहेत, तर मग तो दुसऱ्यांची काय मदत करू शकेल किंवा दुसऱ्यांना काय सांगू शकेल? जर तो त्या गोष्टी करून ख्रिस्ताबरोबर दृढ संबंध ठेवू शकतो, तर त्या गोष्टी त्याच्याकरिता चुकीच्या नाहीत. एका तरुण बाईने देवाच्या सेवकाला असा प्रश्न विचारला की काय ख्रिस्ती लोकांनी नृत्य करावे किंवा नृत्य करणे त्यांच्याकरिता चुकीचे आहे काय? त्या देवाच्या सेवकांनी तिला उत्तर दिले, कुठेही जाताना आपल्याबरोबर ख्रिस्ताला घेऊन जाचा. जर त्या ठिकाणी तुम्ही येशू ख्रिस्ताला घेऊन जाऊ शकता तर त्यात काही चुकीचे नाही. त्या बाईला हे ऐकून फार राग आला. ती म्हणाली, खरोखर ख्रिस्ताला बरोबर घेऊन मी आज नृत्य करायला जाणार आहे. देवाच्या सेवकांनी त्या बाईला सांगितले, खुशाल जा, तुम्ही नृत्य करायला जाऊ शकता. आणि श्रोत्यानो, त्या बाई नृत्य करायला गेल्या. एक तरुण मुलगा त्यांच्याबरोबर नृत्य करीत होता. त्या मुलाबरोबर त्या बाईची काहीच ओळख नव्हती आणि तो मुलगा त्यांना पूर्वी कधीही भेटलेला नव्हता. परंतु त्या बाईची दृढ श्रद्धा होती की माझ्याबरोबर येशू ख्रिस्ताला मी घेऊन आले आहे. त्यामुळे त्या बाईने त्या मुलाला विचारले, तू ख्रिस्ती आहेस काय? त्या मुलाने म्हटले, नाही. आणि तिच्याबरोबर बोलताना त्या मुलाने त्या बाईला विचारले, तुम्ही ख्रिस्ती आहात काय? त्या बाईंनी उत्तर दिले, होय. परंतु श्रोत्यानो, त्या अविश्वासू मुलाने त्या बाईला म्हटले, जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही येथे काय करीत आहात? ही तुमची जागा नाही. ती बाई फार लज्जित झाली. रात्री घरी गेल्यावर तिने प्रार्थनापूर्वक असा निर्णय घेतला की आजपासून मी ह्या ठिकाणी येणार नाही, कारण ख्रिस्त माझ्यासोबत अशा ठिकाणी येऊ शकणार नाही. आता आपण 6वं वचन वाचूया. 14वा अध्याय 6वं वचन. जो दिवस पाळतो तो प्रभूकरिता पाळतो आणि जो खातो तो प्रभूकरिता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो. जो खात नाही तो प्रभूकरिता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानितो. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पॉल फार स्पष्टपणे आपला मुद्दा मांडत आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की दिवसाचे महत्त्व किंवा दिवस पाळणे प्रभूकरिता आहे. जो मांस खातो तो देवाचे आभार मानतो आणि मनापासून देवाचे आभार मानतो. जो मांस खात नाही तो सुद्धा देवाचे आभार मानतो आणि तेही मनापासून मानतो. तुम्ही टेबलवर तुमच्या पुढे खाण्यासाठी काय ठेवलेले आहे ह्याच्याशी देवाचा काहीही संबंध नाही, परंतु तुमच्या अंतःकरणात काय आहे ह्याकडे देवाचे लक्ष असते. अंतःकरणाची जी प्रवृत्ती आहे ती ख्रिस्ती आचरणाला नियंत्रित करते. 7, 8 आणि 9 वचने सांगतात, कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे. श्रोत्यानो, आपल्यापैकी कोणीही स्वतःकरिता जगत नाही आणि कोणीही स्वतःकरिता मरत नाही. ह्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आमच्या जीवनाचा परिणाम दुसऱ्यांवर होतो. खरी गोष्ट ही आहे की ख्रिस्ती लोक हे ख्रिस्ताशिवाय जगू शकत नाहीत. जर आपण जगता तर त्याच्याकरिता जगता आणि जर मरता तर त्याच्याकरिता मरता. आमची ख्रिस्ती वर्तणूक ही टेबलवर कोणते भोजन ठेवले आहे ह्याद्वारे प्रगट होत नाही, परंतु ह्या सत्याद्वारे प्रगट होते की आमचे जीवन त्याच्यासमोर कशा प्रकारचे आहे, कशा प्रकारे आम्ही वर्तणूक करीत आहोत. आम्ही आमच्या आयुष्यात जे करतो त्याचा हिशोब एक दिवस आम्हाला देवाला द्यायचा आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 10 वचनात पॉल लिहितो. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 10 वचन. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. श्रोत्यानो, त्यावेळेस तुमच्या टेबलवर मांस आहे किंवा नाही हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार नाही, परंतु तुमचा संबंध देवाबरोबर कशा प्रकारचा राहिला हा प्रश्न विचारण्यात येईल आणि तुमचा न्याय ह्याच गोष्टीवर अवलंबून राहील. मांस न खाता आपण देवाविरहित राहू शकता, मांस खाऊनही देवाविरहित राहू शकता. आज आपण कशा प्रकारचे जीवन जगत आहात? काय परमेश्वराशी आपला दृढ संबंध स्थापित झालेला आहे? ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आणि पुनरुत्थानाच्याद्वारे देव आमच्यामध्ये कार्य करीत असतो. तो मेलेल्यांवर आणि जिवंतांवर दोहोंवर राज्य करतो. प्रश्न हा आहे की आमचा त्याच्याशी कशा प्रकारचा संबंध आहे? श्रोत्यानो, काय आपण ख्रिस्ताकरिता जीवन जगत आहात? होऊ शकतं की अद्यापही आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही आणि ख्रिस्ताच्याद्वारे आपला आणि परमेश्वराचा संबंध स्थापित झालेला नाही. होऊ शकतं की आपण एक फार धार्मिक व्यक्ती आहात, आपण पुण्य कार्य करणारे आहात, दान धर्म करणारे आहात, परंतु ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुमचा न्याय होईल तेव्हा तुमच्या कामी येणार नाहीत. जर तुमचा परमेश्वराशी संबंध नाही तर ह्या गोष्टी निरर्थक आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा परमेश्वराशी स्थापित झालेला संबंध. हा संबंध फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्थापित होऊ शकतो. त्याच्याद्वारेच आपणाला पापांची क्षमा प्राप्त होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याशिवाय परमेश्वराजवळ कोणीच जाऊ शकत नाही. मग श्रोत्यानो, तुमचे व्रत, तुमचे उपवास, तुमच्या इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. त्याद्वारे तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि परमेश्वराजवळ जाण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होणार नाही. आज जेव्हा कृपेची वेळ आहे, परमेश्वर आपली वाट पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे. ते हात त्याने पसरवलेले आहेत जे त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता खेळल्या गेलेत. त्याचे ते व्रण अजूनही कायम आहेत आणि तो म्हणत आहे की अहो सर्व कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. काय आपण कष्टी आहात? दुःखाने भरलेले आहात? तुमच्या जीवनामध्ये शांती नाही, निराशा आहे, तुमच्या जीवनामध्ये उत्साह नाही, तर आज आपल्या सर्व गोष्टी त्याच्यासमोर कबूल करा. आपले ओझे त्याच्यावर टाका, कारण श्रोत्यानो, तो तुमचे ओझे वाहण्याकरिता समर्थ आहे. संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन त्याने त्या वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. श्रोत्यानो, त्याचे बलिदान महान बलिदान आहे. काय आपला ह्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे? तो आज जिवंत आहे आणि परमेश्वराजवळ आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. श्रोत्यानो, इतर सर्व काही करण्यापेक्षा प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. त्याला आपले जीवन समर्पित करा. त्याला हृदयामध्ये तारणारा म्हणून आज स्वीकारा. तो तुमची वाट पाहत आहे. परंतु लक्षात घ्या की ही कृपेची वेळ एक दिवस समाप्त होऊन हाच प्रभू येशू ख्रिस्त जो आज आमचा तारणारा आहे, तो न्यायाधीशाच्या रूपात येईल
आणि मग कृपेची वेळ राहणार नाही. म्हणून जेव्हा आज प्रभू आपणाला संधी देत आहे, तेव्हा ह्या संधीचा लाभ घ्या. आपल्या पापांची कबुली द्या आणि त्याला म्हणा, प्रभू तू आजपासून माझ्या जीवनाचा स्वामी हो. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ.